हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आपल्या हिंदू धर्मात घरात कासव ठेवणं शुभ मानलं गेलं आहे। धार्मिक मान्यतेनुसार प्रभू विष्णूंचा एक रूप हे कासव आहे। विष्णूने कासवाचं रूप धारण करून समुद्र मंथन दरम्यान मंद्राचल पर्वत आपल्या कवचावर सांभाळलं होतं। जिथे कासव असतं तिथे लक्ष्मीचा वास असतो। घरात आणि ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहावा म्हणून कासव हे ठेवलं जातं। पण त्याचा लाभ तेव्हाच होतो जेव्हा कासव योग्य दिशेला ठेवलं असेल, नाहीतर अशुभ परिणाम सुद्धा आपल्याला त्याचे भोगावे लागू शकतात। कासव हे घरामध्ये लक्ष्मी खेचण्याचं काम करत असतं आणि घरातल्या पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी आणि आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी कासवाची जी मूर्ती आहे तर ती जिवंत कासव किंवा कासवाची जी धातूची मूर्ती आहे तर ती घरामध्ये ठेवली जाते। पण जे कासव आपण आपल्या घरामध्ये ठेवत असतो तर ती मूर्ती किंवा जिवंत कासव तर हे आपल्याला ठेवत असताना आपल्याकडनं काही चुका आहेत तर त्या आपल्याला चुकून सुद्धा करायच्या नाहीयेत। जर आपण योग्य कासव किंवा योग्य कासवाची दिशा आपण ठेवली तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा हा अखंड वास असतो किंवा त्या आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारच्या पैशाच्या अडचणी किंवा आर्थिक समस्या या येत नाहीत। तर यासाठी आपल्या घरामध्ये कोणता कासव असायला हवा आणि कोणता कासव हा शुभ असतो आणि तो कोणत्या धातूचा असायला हवा, मग तो पाण्यात ठेवावा की तांदळात ठेवावा, त्याचबरोबर तो देवघरामध्ये ठेवावा किंवा इतर कोणत्या रूम मध्ये ठेवावा की घराच्या बाहेर ठेवावा आणि घरामध्ये एकूण किती कासव असायला हवं ते याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्यावरती भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंची आपण पूजाही करत असतो आणि माता लक्ष्मींची सुद्धा आपण आपल्या घरामध्ये पूजाही करत असतो। तेव्हा आपल्या घरामध्ये स्वतः ते प्रसन्न होत असतात। तर बघा, कासव हा भगवान श्री हरी विष्णूंचा एक अवतार आहे आणि आपल्या घरामध्ये त्यामुळे लक्ष्मीची कृपा ही अखंड राहते आणि तिचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला त्यामुळे मिळत असतो आणि त्याचे लाभ सुद्धा आपल्याला मिळत असतात आणि त्यामुळे आपल्या घरातल्या सर्व पैशांच्या अडचणी सुद्धा दूर होत असतात। अतिशय गरीब असणारी व्यक्ती सुद्धा यामुळे धनवान बनत असतो। आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मी सांगणार आहे की कासव हे तुम्हाला कोणत्या दिवशी खरेदी करून आणायचं आहे। तर पहा, ज्या दिवशी शुभ दिवस आहे म्हणजे पौर्णिमेचा दिवस असेल तर त्या दिवशी तुम्ही कासव हा खरेदी करू शकता। त्याचबरोबर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी कासव हा खरेदी करू शकता। पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो, भगवान श्री हरी विष्णूंची सुद्धा पूजा करत असतो आणि हा पौर्णिमेचा दिवस भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असतो। त्यामुळे या 2 दिवसांपैकी तुमच्या घरामध्ये तुम्ही कासव हा खरेदी करून आणू शकता। आता कासव कोणत्या धातूचा आपल्याला खरेदी करायचा आहे तर पहा, कासव खरेदी करत असताना तुम्ही तांब्याचा किंवा पितळेचा किंवा पंचधातूचा किंवा सप्तधातूचा किंवा वेगवेगळ्या धातूचा जे कासव आहे तर ते तुम्ही खरेदी करू शकता। कासव तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा स्थापित करू शकता आणि देवघराच्या बाहेर तुमच्या हॉलमध्ये सुद्धा तुम्ही स्थापित हा करू शकता। त्याचबरोबर तुमचं जर एखादं दुकान असेल, तुमचा बिझनेस असेल, व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जे कासव आहे तर ते स्थापित करू शकता। दुकानामध्ये कासव स्थापित केल्यामुळे आपल्या दुकानाची प्रगती होते, बिझनेसमध्ये वाढ होते, त्याचबरोबर बिझनेसमध्ये म्हणावं तशी प्रॉफिट तुम्हाला मिळू लागतं आणि त्यामुळे दुकानामध्ये किंवा बिझनेसमध्ये कासव हे स्थापित केलं जातं। त्याचबरोबर तुमच्या दुकानामध्ये जर कासव तुम्हाला स्थापित करायचं असेल तर ते काउंटरवरती तुम्हाला ठेवायचं आहे जिथे आपण उभे असतो, म्हणजे आपण जिथे उभे असतो तर त्या उजव्या बाजूला कासव जे आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे। सर्वप्रथम तुम्ही तुमच्या घरी कासव आणल्यानंतर कासवाची जी मूर्ती आहे तर तिची तुम्हाला तामणामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे। त्यानंतर पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे। अभिषेक केल्यानंतर कासवाची मूर्ती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्यानंतर कासव ठेवण्यासाठी तुम्हाला एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला हे कासव स्थापित करायचं आहे। प्लेटमध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला त्या कासवाची पूजा केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती हळद
हळद कुंकू न वाहता त्याच्यावरती फक्त तुम्हाला अष्टगंधाचं व्हायचं आहे, त्यानंतर अक्षदा फूल अर्पण करायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जे आपण कासव ठेवतो तर त्या कासवाची दिशा कोणत्या साईडला असायला हवी, तर कासव ठेवण्यासाठी जी योग्य दिशा आहे तर ती उत्तर दिशा आहे आणि उत्तर दिशा ही सर्वोत्तम दिशा मानली जाते। सर्व देवी देवतांमध्ये कुबेर देवता जे आपले धनाचे देवता म्हणून ओळखले जातात, तर याच दिशेला आपल्याला कासव जर ठेवलं तर आपल्या सर्व प्रकारच्या पैशाच्या समस्या या नष्ट होतात। कासव जर तुम्हाला उत्तर दिशेला ठेवता येणं शक्य नसेल तर मग तुम्ही पूर्व दिशेला ठेवला तरीही चालेल, त्यामुळे आपल्या घरामध्ये आजारपण निर्माण होत नाहीत आणि आपल्या घरामध्ये जर लोक जास्त आजारी पडत नाहीत, त्यामुळे तुम्ही कासव जो आहे तर तो पूर्व दिशेकडे तोंड करून सुद्धा ठेवू शकता। तुमचं कासव जे आहे तर ते तुम्हाला घराच्या बाहेर मुख्य दरवाजाकडे तोंड होईल अशा पद्धतीने ठेवायचा नाहीये, नाहीतर आपल्या घरात येणारा सगळा पैसा हा घराच्या बाहेर जातो आणि घरामध्ये सुख शांती समाधान आणि ऐश्वर्य सुद्धा आपल्या घरातून बाहेर जाऊ लागतं आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये शांतताही टिकत नाही। त्यामुळे आपल्याला कासवाचं तोंड जे आहे तर त्या आपल्या घराच्या आतल्या बाजूला होईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे। त्याचबरोबर कासव जे आहे तर ते कधीही आपल्या स्वयंपाकघरामध्ये किंवा बेडरूम मध्ये सुद्धा चुकून पण ठेवायचं नाहीये, याचे सुद्धा आपल्याला नकारात्मक परिणाम हे भोगावे लागू शकतात। आपल्या घरामध्ये कासव ठेवण्याची सर्वोत्तम जागा जी आहे तर ती म्हणजे आपलं देवघर। आता तुम्हाला जर देवघरामध्ये ठेवणं शक्य नसेल तर सांगितलेल्या तुम्हाला ज्या दिशा आहे तर त्या दिशेला तुम्हाला कासव ठेवायचा आहे आणि कासव जर तुम्हाला या दिशेला ठेवता येत नसेल तर मग तुमच्या हॉलमध्ये कासव तुम्ही ठेवू शकता, पण तुमच्या किचन मध्ये आणि तुमच्या बेडरूम मध्ये तुम्हाला कासव ठेवता येणार नाही। त्याचबरोबर जर आपण आपल्या घरामध्ये कासव ठेवलं तर त्याची आपल्याला नित्य नियमाने पूजा सुद्धा करायची आहे आणि आपल्याला काळजी सुद्धा घ्यायची आहे। कासव हे तुम्हाला स्थापित करताना एखाद्या शुभ मुहूर्तावरती तुम्हाला शुभ मुहूर्त म्हणजे चांगला जो दिवस आहे तर त्या दिवशी तुम्हाला कासव घरी आणून स्थापित करायचा आहे आणि गुरुपुष्यामृत योग जो आहे तर या दिवशी सुद्धा तुम्ही कासव तुमच्या घरामध्ये आणून त्याची स्थापनाही करू शकता। त्याचबरोबर सांगितल्याप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तुम्ही स्थापना करू शकता किंवा शुक्रवारच्या दिवशी सुद्धा तुम्ही कासव हे तुमच्या घरामध्ये स्थापन करू शकता। त्याचबरोबर तुम्ही जर तुमच्या देवघरामध्ये कासव हे पाण्यात ठेवलं असेल तर ते कासवाचे जे पाणी आहे तर ते तुम्हाला रोजच्या रोजच बदलायचं आहे। देवपूजा केल्यानंतर पाणी आपल्याला रोज बदलायचं आहे। तुम्हाला हे पाणी तुळशीला न घालता इतर झाडांना अर्पण करायचं आहे। घरामध्ये कासवाची जी मूर्ती असते तर ती सकारात्मकता आकर्षित करून घेत असते आणि नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येऊ देत नाही। त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही कासवाची मूर्ती ही पाण्यामध्ये ठेवली असेल तर त्याचा तुम्हाला दुप्पट फायदा होईल आणि त्याचा लाभ सुद्धा तुम्हाला होत असतो। जर तुमच्या करिअरमध्ये किंवा एखाद्या कामामध्ये जर तुम्हाला नेहमी अपयश मिळत असेल तेव्हा कासवाची मूर्ती तुम्हाला घरामध्ये उत्तर दिशेला ठेवायची आहे, त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं। आणि कासवाला कोणत्या रंगाची फुलं आपल्याला अर्पण करायची आहेत तर केशरी किंवा पिवळ्या रंगाची जी फुलं आहेत तर ते आपल्याला अर्पण करायची आहेत। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये धातूचा कासव असेल तर आपल्या कासवाची जी धातूची मूर्ती आहे तर ती उत्तर किंवा पश्चिम दिशेला ठेवायची आहे। त्यामुळे मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागतं, त्यांची एकाग्रता वाढते। त्यामुळे उत्तर पश्चिम दिशेला तुम्ही कासवाची जी मूर्ती आहे तर ती ठेवल्याने त्यांची बुद्धिमत्ता ही वाढत असते। घरामध्ये लाकडाचं कासव असेल तर वास्तुशास्त्रानुसार लाकडाचं कासव हे घराच्या पूर्व किंवा दक्षिण पूर्व कोणामध्ये ठेवलं तरीही चालेल, त्यामुळे तुमच्या घरातली सर्व नकारात्मक ऊर्जा ही दूर होईल आणि कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये आनंद आणि त्यांना धन आणि यश मिळण्यासाठी सुद्धा ते अतिशय फायदेशीर ठरत असतं। त्याचबरोबर जे मादी कासव असतं म्हणजे कासव जे आहे तर ते कासवाच्या पिल्लांसोबत जे असतं तर ती कासवाची मूर्ती आपल्या घरामध्ये जर असेल तर ती आपल्या मुलांच्या आणि आपल्या कुटुंबाचं प्रगती होण्यासाठी प्रतीक मानलं जातं। अशी मूर्ती जर आपल्या घरामध्ये ठेवली तर आपल्या घरामध्ये वाद विवाद कलह भांडणं मतभेद या ज्या गोष्टी आहेत तर त्या सर्वपणे दूर होत असतात आणि घरामध्ये शांतताही निर्माण होत असते। त्याचबरोबर ज्या व्यक्तीला संतान प्राप्ती होत नाही आणि त्या व्यक्तीमध्ये नेहमी मादी कासव जे आहे तर ते आपल्या घरामध्ये ठेवावं, त्यामुळे आपल्या घरामध्ये लवकरात लवकर संतान प्राप्ती ही होत असते। त्याचबरोबर क्रिस्टलचं किंवा काचेचं जे कासव आहे तर ते धनाचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये काचेचं किंवा क्रिस्टलचं कासव हे ठेवणं चांगलं मानलं जातं। त्यामुळे आपल्या पैशाच्या संबंधित किंवा आर्थिक समस्या या दूर होत असतात। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये काचेचं कासव किंवा क्रिस्टलचं कासव ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। जर
आपल्या घरामध्ये जर काचेचं किंवा क्रिस्टलचं कासव असेल तर ते आपल्याला उत्तर दिशेला त्याची स्थापना करायची आहे। त्यानंतर आकड कासव म्हणजे एका कासवावरती 2-3 कासव जे आहेत तर ते असतात, तर अशा प्रकारचं कासव आपल्याला चुकून सुद्धा खरेदी करायचं नाही। तुमच्याकडे जर आकडावाला कासव असेल तर ते तुम्हाला तांदळामध्ये ठेवायचं आहे, ते कासव तुम्हाला पाण्यामध्ये ठेवायचं नाहीये। त्याचबरोबर आकडा कासव जे आहे तर ते तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता किंवा देवघराच्या बाहेर तुम्हाला तुमच्या हॉलमध्ये सुद्धा तुम्ही ठेवलं तरीही चालेल, पण शक्यतो करून तुमच्या घरामध्ये तुम्ही आकडे कासवाची खरेदी करू नका। त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये कोणत्याही धातूचा तुम्ही कासव हा ठेवू शकता, मग त्याच्यामध्ये तांब्या पितळ्याचं किंवा चांदीचं ठेवलं तरीही चालेल, पण आपल्याला ते पाण्यामध्ये ठेवायचं आहे। त्याचबरोबर जे कासव आहे, जर काळ्या रंगाचं कासव तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ते तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवायचं आहे। त्यामुळे नोकरीमध्ये आणि बिझनेसमध्ये तुम्हाला यश मिळत असतं आणि तुमच्या घरामध्ये कासव असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर अशा प्रकारच्या अनेक चुका जर तुमच्याकडनं होत असतील तर त्याचे काय जे नियम आहेत तर ते आपल्याला नक्कीच लक्षात ठेवायचे आहेत आणि ते आपल्याला फॉलो सुद्धा करायचे आहेत। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।